नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आणि याच दिवशी रमा एकादशी देखील असते. तर या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा केली जाते आणि याच दिवसापासून आपण पंत्या देखील लावायला सुरुवात करत असतो. या अर्थानेच दिवाळीला सुरुवात याच दिवसापासून होते आणि म्हणूनच याला दिवाळीचा पहिला दिवस देखील मानला गेला आहे. तर वसुबारस आपण कशी साजरी करावी, या दिवशी काय करावे, पूजा कशी करावी आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गाई वासराची पूजा कशी करावी, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, यावर्षी 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार, तर या दिवशी रमा एकादशी आलेली आहे आणि याच दिवशी वसुबारस देखील आहे. तर रमा एकादशीच्या दिवशी जवळपास जर गोठा असेल तर तिथे जाऊन आपल्याला गाईची पूजा करायची आहे. तर गाईची वासरासोबत आपल्याला पूजा करायची आहे. गाई नसेल तर जवळपास गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही गाईची पूजा करू शकता किंवा तुम्ही गाय वासराची मूर्ती आणून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. तर वसुबारसेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही गोठ्यामध्ये जाऊन गाईची पूजा करू शकता. त्यासोबतच गाईला गूळ खाऊ घालायचा आहे. गाईच्या पोटी 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते आणि हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाईची महती खूप आहे आणि तुम्ही गोठ्यामध्ये जाऊन जर पूजा करणार असाल तर जाताना आपल्याला 1 लोटा पाणी घेऊन जायचं आहे आणि गाईच्या चारही पायांवर पाणी टाकायचं आहे. गाईला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचं आहे आणि या दिवशी गाईला आवर्जून गूळ खाऊ घालायचा आहे. यासोबतच गायीभोवती 11 किंवा 1 प्रदक्षिणा आवर्जून घालायची आहे. हे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गायीची पूजा झाल्यानंतर आपल्याला वासराची देखील याचप्रमाणे पूजा करायची आहे. वासराला देखील हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे आणि गूळ खाऊ घालायचा आहे. तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी व्रत देखील करायचे असते. संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो. दिवसभर फळं खाऊन संध्याकाळी गवारच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास सोडला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता आणि याचाच नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे. त्यासोबतच ज्यांना बाहेर जाऊन गोठ्यामध्ये जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही तर त्यांनी घरीच देखील पूजा तुम्ही करू शकता. तर यासाठी आपल्याला गाय वासराची एक मूर्ती आणायची आहे. तुम्ही मातीची किंवा पितळी देखील आणू शकता. तर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर जी गाई वासराची मूर्ती आणलेली आहे तर ती प्रथम ठेवायची आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करून. त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्या उजव्या बाजूला 2 विड्यांची पाने ठेवून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. फुलं अर्पण करायची आहेत. तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती पितळी असेल तर त्यावर देखील आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मूर्ती कोरडी करून 2 विड्याच्या पानांवर ठेवायची आहे आणि त्यानंतर मूर्तीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यासोबतच गुळाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. प्राचीन काळापासून गाईला खूप महत्त्व आहे. ज्यांच्या घरामध्ये गाय आहे तर त्यांनी आवर्जून या दिवशी गायीची पूजा करावी आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी गाय वासराची मूर्ती आणून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. गायीपासून आपल्याला पंचगव्य मिळतं आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे. पंचगव्य म्हणजेच दुधापासून काही पदार्थ मिळतात, ज्यामध्ये तूप, दही, ताक तर हे पदार्थ येतात आणि त्यासोबतच गाईचं गोमूत्र तर ते देखील वापरलं जातं. तर हे पदार्थ गाईपासून मिळतात, जे खूप महत्त्वाचे आहे. आणि गाईची पूजा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती देखील आपल्याला घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवर देखील पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून किंवा 1 वेळा पुरुष सूक्तम म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती देखील गणपतीच्या बाजूनेच आपल्याला 2 विड्यांच्या पानावरती
थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर बालकृष्णांची मूर्ती स्थापन करायची आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि बाळकृष्णांना आवर्जून या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. गाईला देखील तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावे या हेतूने गाईची पूजा करायची असते. वसू म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजेच वसुबारस. द्वादशी बऱ्याच ठिकाणी या दिवशी पूजा करतात आणि या दिवशी गहू आणि मूग तर हे खाल्ले जात नाही असे देखील म्हटले जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. त्यासोबतच या दिवशी गाईला कुठलेही धान्य खाऊ घालू नये, कारण या दिवशी गाईचा देखील उपवास असतो असे म्हटले जाते आणि त्यामुळेच या दिवशी गाईला फक्त गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्ही जर गोठ्यामध्ये जाऊन गाईची पूजा करणार असाल तर तेव्हा देखील गाईला गूळ खाऊ घालायचा आहे. त्यासोबतच या दिवशी तुळशीची देखील पूजा करायची आहे. तर तुळशीला स्पर्श न करता आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे, कारण या दिवशी एकादशी देखील आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो आणि त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तिला स्पर्श देखील करू नये, तर लांबूनच तिची पूजा करायची आहे आणि एक गाईच्या तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला गाईला नमस्कार करायचा आहे आणि धूपदीपने ओवाळून घ्यायचं आहे. तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला वसुबारसेच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करायची आहे. गाईला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी. तर आवर्जून येत्या 17 ऑक्टोंबरला वसुबारसेच्या दिवशी तुम्ही गाई आणि वासराची पूजा करा. गोठ्यात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील गाय आणि वासराची मूर्ती आणून त्याची देखील पूजा करू शकता.